मागील 10 दिवसापासून यांचं वाटप सगळीकडे चालू आहे हा, आणि आता ह्यांची दडपशाही चालू आहे हा, की इथं पंचनामा नाही करायचा पोलीस स्टेशनला. का पोलीस स्टेशनला? इथेच पंचनामा होईल तोचपर्यंत मी उठणार नाही. आणि कोण आहे कार्यकर्ते? स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की नंदू नाही काय कोण आपला नाही ओमनाथ नाटेकर आणि विशू पेडणेकरचे कार्यकर्ते राजाजी पदवरून आलेत आणि स्पष्टपणे त्यांनी कबुली जबाब दिलेला आहे की आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत. रंगे हातो पाकिट पकडलेला आहे आणि इथल्या प्रत्येक घरात जा, प्रत्येक घरातला नागरिक त्यांना तुम्हाला दिलेलं पाकिट दाखवेल. आणि आमचे इथले नागरिक स्वाभिमानी आहेत, त्यांच्या घरात जबरदस्तीने ते पाकिटं दिलेले आहेत. आणि असंच नाही, इथेच नाही, आज आयरेगाव असेल, सगळीकडे असेल, यांचे सगळे पडदे फाश मी केले. हा, कोण आहेत हे कोण आहेत? जावा आयरेगावात किती अनधिकृत बांधकामं चालू आहेत, त्याचे जनक कोण आहेत? रवी पाटील, नवीन बिदिर पाटील यांच्या ऑफिसच्या जवळ आमचे कार्यकर्ते पत्रक वाटत होते, परिचय पत्रक वाटत होते, पॅम्पलेट वाटत होते. त्यांना जबरदस्ती पकडलं गेलं, त्यांना पकडून त्यांना मारलं गेलं. त्यांच्या खिशामध्ये पैशाची पकड टाकली गेली आणि त्यांना सांगितलं की हे पैसे वाटप खोटा आळ दिला गेलेला आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करतो. यांना पूर्णपणे यांनी हा षडयंत्र आहे. कोणी एक लक्षात ठेवा, कोणीही कुठल्याही ऑफिसच्या बाजूला किंवा घराच्या बाजूला कोणीही पैसे वाटू शकत नाही. आणि ते विरोधी उमेदवाराचा माणूस कोणी पैसे वाटेल का? एवढी हिंमत कोणामध्ये आहे का? त्यांच्या घराच्या बाजूलाच पैसे पकडले गेले आहेत. त्यांच्याकडे आमचे कार्यकर्ते पैसे पत्रक वाटण्यासाठी आले, त्यांच्या खिशात पैसे टाकले गेले आणि त्यांना पैसे वाटप सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे. सर, युतीमध्ये हा सर्व संपूर्ण प्रकार सुरू आहे. साहेब, तुम्ही बघत असाल, आम्ही युतीमध्ये ना जिल्हाध्यक्ष ना आमदार, आम्ही कोणी इथे ना रवींद्र चव्हाण कधी काही फिरकले नाही आहेत. पण आज हा पॅम्पलेट वाटताना जर आमच्यावर अन्याय होत असेल, साधं आम्हाला त्यांच्या एरियामध्ये पॅम्पलेट वाटत येत असेल तर हा आमच्यावर होणारा अन्याय आहे आणि आम्ही तो मान्य करणार नाही. यावेळेस आमचे कार्यकर्ते पत्रक वाटत होते, त्यांच्या खिशात पैसे टाकले गेले आणि सांगितलं की हे पैसे वाटत असं खोटा आमच्या आणला गेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठांना चौकशी व्हावी, सखोल एकदम. आपल्या वरिष्ठांना माहिती आहे का? हा, आम्ही आता दादांना आमच्या चव्हाण साहेबांना सांगितलेलं आहे, तसं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ते आता काहीतरी डिसिजन घ्या. कारण कार्यकर्ता फिरू शकत नाही, एवढी दडपशाही इथे आहे, एवढं दादागिरी इथे आहे. कार्यकर्ते भेटेल पकडतात, त्यांचे पैसे लागतात, मारतात. त्याच्यामुळे ही दडपशाही आहे आमच्या कार्यकर्त्यांवर, ही आम्ही सहन करणार नाही.